ज्ञानज्योती समाज प्रबोधन मंडळ संचालित संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज अंजूर यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कर्तृत्वाला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली। संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या माध्यमातून शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले। तसेच संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमधून शिक्षण घेऊन उच्च शिक्षणात पदवी प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचाही सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तर या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त व सामाजिक बांधिलकी जपावी असे मार्गदर्शन केले व तसेच शिक्षक वृंदांच्या मेहनतीचे आणि संस्थेच्या कार्याचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज की जय। आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी सन्माननीय आसवले सर, आपल्या संस्थेचे सर्व संचालक, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वार्षिक स्नेह संमेलनासाठी जमलेलो आहोत। अतिशय आनंदाचा असा हा दिवस। आज आपण येथे आपल्या या विद्यार्थ्यांचे बरेचसे कार्यक्रम बघितले। कालही अशाच प्रकारचे कार्यक्रम झाले। आपल्या शाळेचे जो अॅन्युअल डे आहे तो आसवले सरांनी असं सांगितलं की मी आतापर्यंत ज्या शाळा फिरलो त्या शाळांमधला उत्कृष्ट असा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे। खरोखर सर, आम्ही या संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेत असतो। आमचे पालक आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही असं आमचं वर्तन असतं। आमचे शिक्षक मनापासून सर्व विद्यार्थ्यांना शिकवत असतात। विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहे। आतापर्यंत आपल्या शाळेचा 10वीचा निकाल 100% लागलेला आहे आणि ही परंपरा कायम राहील अशी आपण सर्वांनी अपेक्षा ठेवूया। आज एका विद्यार्थ्याची गोष्ट मला आपणासमोर नमूद करायची आहे। आपणा सर्वांना एडिसन हे नाव माहीतच असेल। एडिसन लहान असताना शाळेत त्याच्या आईने त्यांना शाळेत पाठवलं। तर शाळेत जेव्हा तो गेला, एडिसन हा थोडासा मंदबुद्धी विद्यार्थी होता। पहिल्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी गेला, तिसऱ्या दिवशी गेला, 8 दिवस झाले, परंतु त्याच्या डोक्यात काही शिरत नव्हतं। त्याच्या टीचरने त्याच्या एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्या आईकडे ती चिठ्ठी घेऊन त्याला पाठवला। घरी गेला, आईने चिठ्ठी वाचली। चिठ्ठी बघितली तर आईला थोडं दुःख झालं। एडिसन विचारू लागला की काय बोलली माझी टीचर, काय लिहिलं या पत्रामध्ये? आईने सांगितलं की तू वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे, तुला आम्ही शाळेत शिकवू शकत नाही एवढा तू हुशार विद्यार्थी आहे, तू तुझ्या आईजवळच शिक। त्यामुळे आईने त्याला खूप मेहनतीने त्याला शिकवलं। तो शिकता शिकता शास्त्रज्ञ झाला। आज आपण ही सर्व जी लाईट बघतो, विजेचे बल्ब बघतो, त्या बल्बचा शोध एडिसनने लावला। असा हा विद्यार्थी जेव्हा वयाच्या 40व्या वर्षी तो झाला होता आणि त्याची आईचं निधन झालं। आईचं निधन झाल्यानंतर आईच्या सामानाची एक ट्रंक होती आणि त्या ट्रंकमध्ये त्याने त्याला पत्र सापडलं। तेव्हा त्याने ते पत्र उघडून बघितलं, त्यात असं लिहिलं होतं, तुमचा मुलगा बहिरा आहे, तुमच्या मुलाला काही येत नाही, त्यामुळे त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका। एडिसनने ते पत्र वाचून तो रडू लागला। आज माझ्या आईने माझ्यासाठी जे केलंय त्यामुळे मी एवढा मोठा शास्त्रज्ञ होऊ शकलो। या गोष्टीतून एकच समजते की पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं असतं। शाळेत विद्यार्थी येतात, शिकतात, परंतु घरीही त्यांच्याकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे असं मी नमूद करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो। जय हिंद। गुण या ठिकाणी आपण पाहतात। आज अतिशय
आनंदाचा दिवस आहे पालकांच्या दृष्टीने की माझा विद्यार्थी, माझा मुलगा, माझी छोटी या ठिकाणी नृत्य करत आहे किंवा कला सादर करत आहे. गेले 5 नृत्य आम्ही या ठिकाणी पाहिले मगासपासून. प्रत्येक पालकाला वाटत असेल, मी रामदादाशी बोललो की शेवटचा मुलगा माझा आहे, मधली मुलगी माझी आहे. प्रत्येक पालकाला अभिमान असतो की माझी विद्यार्थिनी, माझा मुलगा तिथे नृत्य करत आहे. आणि या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांची कला या ठिकाणी संपन्न करीत आहोत. अतिशय ग्रामीण भागात का होईना आपण ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे. आणि बघता बघता हजारोच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी घडत आहेत. या शाळेमध्ये अतिशय शिस्त, अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षक काम करत आहेत. अर्थातच या संस्थेची जी कार्यकारिणी आहे ती सुज्ञ कार्यकारिणी आहे. सगळ्या प्रकारचे या ठिकाणी कार्यकारिणी सभासद आहेत. मग त्यामध्ये सर्व मेडिकल ऑफिसर असतील, इंजिनियर असतील, पदाधिकारी असतील, समाजसेवक असतील, हरिभक्त पारायण असतील, सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. मला अभिमान असतो की आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या परंपरा या कार्यक्रमातून आपण सादर करीत आहात आणि विद्यार्थ्यांवर आपण चांगल्या प्रकारचे संस्कार घडवितात. या संस्थेबद्दल मला नक्कीच आदर आहे. या संस्थेची अर्थात पुढे उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी मी पंचायत समिती, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी मला पाचारित केलं त्याबद्दल, माझा सत्कार केला त्याबद्दल मी रामदादा माळी, त्याचबरोबर संस्थेच्या सगळ्यांचे मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय माळी साहेब, सर्व पालकवर्ग, सर्व विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम मी माळी साहेबांचा आभार व्यक्त करतो की मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि सत्कार केला. मी कार्यक्रम पाहिले. माळी साहेबांचं पूर्ण नाव राम जगन्नाथ माळी साहेब. नावातच मला सर्व अर्थ त्याच्यामध्ये आणि हे सर्व तुम्ही दिसताय त्याची प्रचिती आहे. राम म्हणजे आपल्या जगाला सर्व तारणहार. साहेबांच्या वडिलांचं नाव जगन्नाथ, नावातच सगळा अर्थ. माळी म्हणजे त्याच्या ताब्यात आपण सर्व बगीचा देतो आणि ते सर्व सांभाळ करतो. तुम्ही लहान मुलं सर्व बगीचा तुम्ही डोळे झाकून त्यांच्या ताब्यात सर्व मुलांनी जाऊन ते उत्कृष्टरित्या गार्डनिंगचं काम माळी म्हणजे तुमच्या मुलांना वाढवण्याचं काम उत्कृष्ट करत आहे. आणि 1600 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये सर्व शिकत आहेत. खूप छान वाटलं. कॅम्पस सर आपला खूप चांगला आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतल्यामुळे भविष्य मुलाचं चांगलं घडणार आहे. तर सर्व मुलांना, तुम्हाला पालकांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या मंडळाचे, संस्था, स्कूलचे आणि खरं तर मंडळाच्या सर्व कमिटीवाल्यांचे मी खूप खूप आभार मानून की तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला. मी शाळा सुरुवात करेपासून तिला इथे पोहोचवण्यापर्यंत. की माझ्या स्कूल टाईममध्ये तुम्हाला माहिती आहे आम्ही किती लांब जायचो टू पर्स्यू आवर एज्युकेशन. So thank you everyone. You started this school and you are helping all the students to pursue their education and all the teaching staff over here. You are encouraging your students to participate here and performing very well. So thanks again to call me this evening.